हॅलो, नमस्कार. द MPSC क्लासमेट या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचं परत एकदा स्वागत आहे. राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2024साठी आपण लास्ट मोमेंट रिव्हिजन सिरीज घेऊन आलेलो आहोत. याच्यामध्ये आपण आयोग ज्या टॉपिकवर राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारतो आहे, इवन कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये, असे टॉपिक आपण या ठिकाणी क्विकमध्ये रिवाईज करतो आहोत. एकंदरीतच या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून मिनिमम इनपुट देऊन मॅक्सिमम आउटपुट घेण्याचा प्रयत्न आपण करतो आहोत. या लेक्चरमध्ये आपण गणितीय उदाहरणे, विशेषतः विज्ञान या विषयाअंतर्गत आणि भौतिकशास्त्र या विषयातील जे गणितीय उदाहरणे आहेत किंवा सायन्स संदर्भात जे न्यूमेरिकल्स आहेत ते बघत आहोत. आपण हे 2 पार्टमध्ये व्हिडिओ तयार करत आहोत. ओके, सो मागच्या पार्टमध्ये आपण किंवा पार्ट 1मध्ये आपण गती, त्याच्यानंतर कार्य, ऊर्जा व शक्ती या टॉपिक अंतर्गत आयोगाने आतापर्यंत विचारलेले प्रश्न आपण त्या ठिकाणी घेतलेले होते आणि त्या अनुषंगाने जे काही महत्त्वाचे कन्सेप्ट आहेत किंवा जे फॉर्म्युलेज आहेत ते आणि ते प्रश्न कशा पद्धतीने सॉल्व करायचे होते ते त्या ठिकाणी त्या व्हिडिओमध्ये आपण बघितलेलं होतं. आणि इवन स्टेट बोर्डचे जे काही एक्झाम्पल आहेत तर त्याचा देखील आपण त्या ठिकाणी समावेश केलेला होता. सो ते पार्ट आधी तुम्ही पार्ट 1 आधी बघा, त्याच्यानंतर पार्ट 2 बघू शकता. या लेक्चरमध्ये आपण ध्वनी व प्रकाश हे जे काही 2 अत्यंत महत्त्वाचे आणि विशेषतः राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये दरवर्षी किमान एक तरी प्रश्न प्रत्येक टॉपिकवर, अर्थात ध्वनीच्या संदर्भाने आणि प्रकाशाच्या संदर्भाने असे जे प्रश्न किंवा या टॉपिक अंतर्गत जे न्यूमेरिकल्स आहेत ते विचारले जातात. सो या लेक्चरमध्ये तुम्हाला जर तुम्ही व्यवस्थित लेक्चर जर बघितलं तर तुमचं जे काही 2 प्रश्नांचं जे काही आन्सर आहे ते तुम्ही सॉल्व करू शकता. सो अशा पद्धतीने आपण हे तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. या व्हिडिओचे जे काही लेक्चर्स आहेत किंवा लेक्चरचे जे काही जे PDF आहे ते तुम्हाला या टेलिग्राम चॅनलवर मिळेल. ओके, सो पार्ट 1 पार्ट 2 या दोन्ही लेक्चरचे जे काही PDF आहे ते तुम्हाला या टेलिग्राम चॅनलला मिळेल. ओके, सो टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे. सो थेट आपण आपल्या लेक्चरला सुरू करूयात. शेवटपर्यंत नक्की पहा. आता या ठिकाणी साऊंडच्या संदर्भाने आपण सर्वात आधी आपण साऊंड किंवा ध्वनीच्या संदर्भात जे काही बेसिक इन्फॉर्मेशन आहे, फॅक्च्युअल जे आयोग ज्यावर प्रश्न विचारतो आहे असे जे काही फॅक्च्युअल डाटा आहे ते आपण बघणार आहोत आणि त्यानंतर जे काही न्यूमेरिकल्स आहेत ते आपण सॉल्व करून घेणार आहोत. ध्वनी म्हणजे काय तर थोडक्यात एखाद्या वस्तूमध्ये व्हायब्रेशनमुळे किंवा कंपनामुळे जी नादमयता निर्माण होत असते. ओके, आणि त्या वस्तूपासून जेव्हा आवाज निर्माण होतो तर त्याला आपण ध्वनी म्हणत असतो. ध्वनी हे लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात. थोडक्यात त्याला मराठीमध्ये अनुतरंग म्हटलं गेलेलं आहे. आणि एकंदरीतच ध्वनी हे मेकॅनिकल वेव्जचे प्रकार आहेत. ओके, सो यांत्रिक लहरीचा प्रकार असणारा ध्वनी आपण म्हणू शकतो. सो ध्वनी हे मेकॅनिकल वेव्ज असतात आणि लॉन्जिट्युडनल वेव्ज असतात. आणि जे प्रकाश असतात, सो प्रकाश ऊर्जा हे ट्रान्सवर्स, ओके, सो ट्रान्सवर्स वेव्ज असतात आणि त्यालाच इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमचा किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे वेव्ज आहेत तर त्याचा प्रकार म्हणजे प्रकाश वेग होय. ते सबसिक्वेंट स्लाईडमध्ये आपण ते बघणार आहोत. आता ध्वनीच्या प्रसारणासाठी म्हणजे ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित होण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ओके, सो यासाठी एका विशिष्ट माध्यमाची आवश्यकता असते आणि त्या माध्यमातून ध्वनी एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी प्रसारित होत असतात. उदाहरणार्थ हवा, पाणी, धातू. ओके, सो या ठिकाणी एक लक्षात ठेवा, सर्वाधिक जे काही ध्वनीचा वेग आहे तो कुठल्या माध्यमामध्ये किंवा कुठल्या माध्यमातून अधिक प्रसारित होतो तर ते आहेत धातू किंवा घन माध्यमातून, त्याच्यानंतर आहे द्रव माध्यमातून सर्वाधिक आणि त्याच्यानंतर वायू माध्यमातून. ओके, सो एखाद्या धातूपासून किंवा एखाद्या घन माध्यमातून सर्वाधिक जे ध्वनीचा वेग आहे ते आपल्याला दिसून येतो. त्यानंतर द्रव माध्यमातून आणि त्याच्यानंतर आहे वायू या माध्यमातून ध्वनीचा वेग प्रसारित होताना आपल्याला दिसून येतो. ध्वनी हे निर्वात पोकळीमधून प्रवास करू शकत नाही. सो लक्षात ठेवा, ध्वनी हे निर्वात पोकळी अर्थात व्हॅक्यूममधून प्रवास करू शकत नाही. आता ध्वनीच्या संदर्भाने ध्वनीचा वेग अर्थात स्पीड ऑफ साऊंड, तरंगावरील जे काही संपीडन असतात किंवा विरलन असते, सो एखाद्या बिंदूने एका कालावधीत जे काही अंतर कापलेले असते त्यालाच आपण ध्वनीचा वेग म्हणत असतो. ओके, सो तरंगातील किंवा तरंगावरील जे संपीडन आणि विरलन यासारख्या जे काही एखाद्या बिंदूने एकक अंतर जे कापलेले असते तर त्याला ध्वनीचा वेग म्हटला गेलेला आहे. आता ध्वनीचा वेग काढण्यासाठी या फॉर्म्युल्याचा वापर केला जातो किंवा या फॉर्म्युल्यानुसार ध्वनीचा वेग काढला जातो आहे, ज्याच्यामध्ये ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता इंटू तरंगलांबी. ओके, सो ध्वनीचा वेग बरोबर वारंवारता गुणिले तरंगलांबी. आता वारंवारता म्हणजे काय, ज्याला इंग्लिशमध्ये फ्रिक्वेन्सी म्हटला जातो आणि ते न्यू. ओके, सो न्यू या ग्रीक अक्षराने दर्शवला जातो आहे. तर जी काही वेवलेंथ आहे ज्याला तरंगलांबी म्हटलं गेलेलं आहे मराठीमध्ये आणि ते आपण लॅम्बडा अशा पद्धतीने ते दर्शवत असतो.
आता ध्वनीचा वेगावर कुठल्या गोष्टीचा परिणाम होतो किंवा प्रभाव पडतो त्यावर देखील आयोगाने प्रश्न विचारलेला आहे. त्यामुळे या ठिकाणी काही स्टेट बोर्डमधील जे एक्झाम्पल आहेत किंवा एकंदरीत डेटा आहेत या ठिकाणी घेतलेला आहे. तापमानाचा ध्वनीचा वेगावर काय परिणाम होतो, तर ध्वनीचा वेग माध्यमाच्या तापमानाचं जे काही वर्गमूळ आहे तर त्या वर्गमूळाच्या समानुपाती असतो. थोडक्यात एवढं लक्षात ठेवा, टेम्परेचर किंवा तापमानाचा ध्वनीचा वेगावर समानुपाती प्रभाव पडत असतो. इन द सेन्स जर ध्वनीचा अर्थात तापमानाचं जर तापमान वाढला, एखाद्या माध्यमाचा तापमान वाढलेलं असेल तर त्या ठिकाणी ध्वनीचा वेग देखील वाढल्याचे आपल्याला दिसून येतो. ओके, समजा एखाद्या माध्यमाचा तापमान चौपट झालेलं असेल. ओके, सो स्थायी माध्यमाचं जे काही तापमान आहे ते चौपट झालेलं असेल तर त्यामधील जे काही ध्वनीची गती आहे तर ते दुप्पट होत असतो. ओके, आणि या ठिकाणी स्टेट बोर्डचं जे दिलेलं होतं यावर आयोगाने मागच्या वर्षी कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये प्रश्न विचारलेला आहे. ते प्रश्न देखील आपण पुढच्या स्लाईडमध्ये घेणार आहोत. 1 डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा जो वेग आहे तो 0.61 मीटर पर सेकंद इतक्या वेगाने वाढत असतो. ओके, सो लक्षात ठेवा, 1 डिग्री सेल्सिअसला जो काही ध्वनीचा वेग आहे तो 0.61 मीटर पर सेकंद इतक्या वेगाने वाढत असतो. सो लक्षात ठेवा. डेन्सिटी अर्थात घनतेच्या ध्वनीच्या वेगावर काय परिणाम होतो, तर एखाद्या माध्यमाची जी घनता आहे तर त्या घनतेच्या वर्गमूळाच्या व्यस्त प्रमाणामध्ये ध्वनीचा वेग असतो. थोडक्यात ध्वनीचा वेग हा घनतेच्या एखाद्या माध्यमाच्या घनतेच्या व्यस्त प्रमाणात असतो. म्हणजे एखाद्या माध्यमाची घनता जर वाढलेली असेल किंवा जास्त असेल तर अशा वेळेस त्या ठिकाणी किंवा त्या माध्यमातून ध्वनीचा वेग कमी असतो. अर्थात कमी किंवा घनतेच्या प्रमाणामध्ये कमी प्रसारित होत असतो. ओके, सो लक्षात ठेवा, घनता हे इनडायरेक्टली प्रोपोर्शनल असतं ध्वनीच्या वेगाला. त्याच्यानंतर आहे रेणुभार किंवा ज्याला मॉलिक्युलर वेट म्हटलं गेलेलं आहे. मॉलिक्युलर वेट अर्थात एखाद्या माध्यमाचा जर मॉलिक्युलर वेट जास्त असेल तर त्या ठिकाणी देखील आपल्याला ध्वनीचा जो संबंध आहे ते व्यस्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसून येतो आहे. सो मॉलिक्युलर वेट जास्त असेल तर त्या माध्यमातून जे काही ध्वनीचा वेग आहे ते कमी असतो. आर्द्रता अर्थात ह्युमिडिटी. सो ह्युमिडिटीच्या बाबतीत ध्वनीचा वेग हे आर्द्रतेच्या समानुपाती असते. म्हणजे आर्द्रता वाढलेली असेल तर त्या ठिकाणी ध्वनीचा वेग देखील वाढल्याचे आपल्याला दिसून येतो. आणि आर्द्रता कमी झाली अर्थात ह्युमिडिटी कमी झाली तर त्या ठिकाणी ध्वनीचा वेग देखील आपल्याला कमी होत असल्याचे दिसून येतो. याचं बेस्ट एक्झाम्पल म्हणजे थंडीच्या किंवा सध्या हिवाळ्याच्या दिवसामध्ये जर तुम्ही रेल्वे स्टेशनच्या जवळ 2-3 किलोमीटर अंतरावर राहत असाल तर तुमच्या लक्षात येईल की सकाळी जी ट्रेन वगैरे रेल्वे प्लॅटफॉर्मवर येतो तर त्या ठिकाणी ट्रेनचा जो आवाज आहे तो एरवी आपल्याला दुसऱ्या सीझनमध्ये अर्थात समरमध्ये किंवा पावसाळ्यात ते ऐकू येत नाही. मात्र हिवाळी सीझनमध्ये अर्थात विंटरमध्ये ते आपल्याला स्पष्टपणे सकाळी ऐकू येतो. ओके, सो त्याचं एक कारण म्हणजे ह्युमिडिटी जास्त असते. ओके, आणि ह्युमिडिटी जास्त असल्या कारणाने ध्वनीचा वेग जो आहे तो वाढलेला असतो. आता काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन दिलेलं आहे. मानवी कानाची ध्वनी ऐकण्याची जी मर्यादा आहे ती 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्ज. ओके, सो 20 हर्ट्ज वारंवारता ते 20,000 अर्थात 20 किलो हर्ट्ज या वारंवारतेची जी काही मर्यादा आहे तर या श्रवण मर्यादा आपण म्हणू शकतो मानवी कानाची. ओके, सो 20 हर्ट्ज ते 20,000 हर्ट्जपर्यंत जे काही साऊंड आहे सो ते साऊंड आपण ऐकू शकतो. 20 हर्ट्जपेक्षा कमी वारंवारतेचे जे काही ध्वनी आहे ते ज्याला अवस्राव्य ध्वनी किंवा इन्फ्रासाऊंड म्हटलं गेलेलं आहे. सो हे लक्षात ठेवा, अवस्राव्य ध्वनीची जी काही वारंवारता आहे ती किती असते तर 20 हर्ट्जपेक्षा कमी असते. ओके, ज्याला इन्फ्रासाऊंड म्हटलं गेलेलं आहे. आणि हे जे काही अवस्राव्य ध्वनी आहेत किंवा इन्फ्रासाऊंड आहे ते कोणते प्राणी ऐकू शकतो. सो या ठिकाणी जे दिलेलं आहे ते एक करेक्शन करा. अवस्राव्य ध्वनी कुठले प्राणी ऐकू शकतो तर त्याच्यामध्ये व्हेल. ओके, सो व्हेल आहे. त्याच्यानंतर आहे गेंडा, हत्ती, जिराफ. ओके, सो हे जे काही प्राणी आहेत ते एकंदरीतच 20 हर्ट्जपेक्षा कमी वारंवारता असलेले जे काही साऊंड आहेत किंवा ध्वनी आहे ते ऐकू शकतो. त्याच्यानंतर आहे 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त वारंवारता असलेले जे ध्वनी असतात तर त्याला श्राव्यातीत ध्वनी. ओके, मराठीमध्ये श्राव्यातीत ध्वनी म्हटलं गेलेलं आहे, ज्याला इंग्लिशमध्ये अल्ट्रासाऊंड म्हटलं जातो. सो साधारणतः 5 वर्षाखालील जे मुलं असतात, लहान मुलं आणि काही प्राणी व कीटक हे 25,000 हर्ट्जपेक्षा पर्यंतचे जे काही ध्वनी आहे ते ऐकू शकतात. आणि यापेक्षा जास्त अर्थात 20,000पेक्षा जास्त वारंवारता असणारे जे काही ध्वनी आहेत ते डॉल्फिन, वटवाघुळे किंवा उंदीर यासारखे प्राणी जे असतात ते हे श्राव्यातीत ध्वनी किंवा अल्ट्रासाऊंड ऐकू शकतात. ओके, सो 20 हर्ट्जपेक्षा कमी वारंवारता असणाऱ्या ध्वनीला अवस्राव्य ध्वनी किंवा इन्फ्रासाऊंड म्हटला जातो, ज्यामध्ये व्हेल, गेंडा, हत्ती, जिराफ इत्यादी सारखे प्राणी ऐकू शकतात. तर 20,000पेक्षा जास्त हर्ट्ज. ओके, सो 20,000 हर्ट्जपेक्षा जास्त
जी वारंवारता असणारे जे ध्वनी आहे तर त्याला श्राव्यातीत ध्वनी किंवा अल्ट्रासाऊंड म्हटलं गेलेलं आहे. आणि डॉल्फिन, वटवाघळे किंवा उंदीर जे असतात ते जे काही साऊंड आहे ते ऐकू शकतात. त्याच्यानंतर एक दिलेलं आहे प्रतिध्वनी अर्थात इको. ओके, सो इको माहितीच असेल तुम्हाला. जर आपण बोललेलं असते जे एखादा जर आवाज काढला तर त्याचा जो आवाज जो परावर्तित होतो तर त्याला आपण इको म्हणत असतो. सो त्यासाठी एका विशिष्ट जो अडथळा आहे, ओके, सो या ठिकाणी समजा ही भिंत आहे आणि या व्यक्तीने या ठिकाणी जर आवाज दिलेला असेल, सो त्याचा जो आवाज आहे तो या ठिकाणी परावर्तित होण्यासाठी जो एका निश्चित डिस्टन्स त्यासाठी लागतो आहे, किमान डिस्टन्स किंवा किमान अंतर ते किती आहे तर 17.2 मीटर. ओके, सो लक्षात ठेवा 17.2 मीटर. सो असे जे काही फॅक्च्युअल इन्फॉर्मेशन आहे त्या ठिकाणी आपण बघितलेलं आहे, ज्यावर आयोगाने आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षांमध्ये आयदर मग ते राज्यसेवा पूर्वपरीक्षा असो किंवा कंबाईनच्या किंवा ग्रुप सीच्या परीक्षेमध्ये विचारलेलं गेलेलं होतं. आता त्या अनुषंगाने आपण प्रश्न देखील या ठिकाणी दिलेला आहे. खालीलपैकी कोणते तरंग हे यांत्रिक तरंगाचे अर्थात मेकॅनिकल वेव्हचे उदाहरण आहे, असा एकंदरीतच ग्रुप बी मुख्य परीक्षा 2023मध्ये अर्थात मागच्या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो. ओके, सो कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये हा विचारला गेलेला आहे. प्रकाश लहरी, त्याच्यानंतर आहे ध्वनी तरंग, रेडिओ तरंग किंवा रेडिओ लहरी आणि दूरचित्रवाणी तरंग. ओके, सो यांत्रिक तरंगाचे उदाहरण कुठले आहे तर आपण मागच्या स्लाईडमध्ये या ठिकाणी बघू शकता. ध्वनी हे मेकॅनिकल वेव्ज किंवा यांत्रिक लहरी आहेत आपण बघितलेलं आहे आणि त्यालाच आपण लॉन्जिट्युडनल वेव्ज देखील म्हणत असतो. ओके, सो एकंदरीतच यांत्रिक तरंगाचे किंवा मेकॅनिकल वेव्हचे उदाहरण कुठले आहे तर ध्वनी तरंग. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचे योग्य पर्याय असणार आहे. आता जे काही इतर पर्याय आहेत ज्याच्यामध्ये प्रकाश लहरी, रेडिओ तरंग आणि दूरचित्रवाणी एकंदरीतच आपल्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक जे काही वेव्ज आहेत तर त्या संदर्भाने आपल्याला दिसून येतात. ओके, सो ते प्रकाश या टॉपिक अंतर्गत ते आपण पुढच्या स्लाईडमध्ये बघणार आहोत. त्याच्यानंतरचा प्रश्न आहे तापमानातील प्रत्येक 1 डिग्री सेल्सिअस वाढीसाठी हवेतील ध्वनीचा वेग डॅश मीटर सेकंद असतो. ओके, सो सेंटीमीटर सेकंद असतो. ओके, सो अशा पद्धतीने दिलेलं आहे अर्थात वाढतो. ओके, सो 1 डिग्री सेल्सिअस या वाढीसाठी ध्वनीचा वेग कितीने वाढतो असा एकंदरीतच कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये मागच्या वर्षी विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सो हे जे इन्फॉर्मेशन या ठिकाणी आपण बघितलेलं होतं ज्यामध्ये टेम्परेचर ध्वनीच्या वेगाशी समानुपाती असते. सो कितीने वाढत असतो, सो 1 डिग्री सेल्सिअस हे एकंदरीतच 1 डिग्री सेल्सिअसला ध्वनीचा जो वेग आहे तो 0.61 मीटर पर सेकंद इतका वेगाने वाढत असतो. ओके, सो 1 डिग्री सेल्सिअसला 0.61 मीटर पर सेकंद. ओके, सो मीटर पर सेकंद इतक्या वेगाने वाढत असतो. त्यामुळे पर्याय क्रमांक 2. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्याच्यानंतर आहे प्रश्न 3. याच्यामध्ये एकंदरीतच ध्वनीचा वेग ह्या कुठल्या माध्यमात सर्वात जास्त असतो असा एकंदरीत प्रश्न आहे. वायू माध्यमात, निर्वात पोकळी, द्रव की घन. ओके, आता या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की ध्वनीच्या प्रसारणासाठी माध्यमाची आवश्यकता असतो ज्याच्यामध्ये हवा, पाणी, धातू या माध्यमातून ध्वनी प्रसारित होत असतो. निर्वात पोकळीत ध्वनी प्रवास करू शकत नाही, व्हॅक्यूममधून प्रवास करू शकत नाही. सर्वाधिक वेग कुठल्या माध्यमात असतो, घन माध्यमात किंवा स्थायू माध्यमामध्ये सर्वाधिक वेग असतो. त्याच्यानंतर आहे द्रव माध्यमात, त्याच्यानंतर आहे वायू माध्यमात. ओके, सो सर्वात कमी वेगात वायू माध्यमातून ध्वनी प्रसारित करत असतो आणि सर्वाधिक वेगात घन माध्यमातून. आता तेच या ठिकाणी प्रश्नात विचारले गेलेले आहे, ध्वनीचा वेग कुठल्या माध्यमात जास्त असतो, वायू, निर्वात पोकळी, द्रव की घन. ओके, सो पर्याय क्रमांक 4 घन माध्यमात सर्वाधिक वेग आपल्याला दिसून येतो. निर्वात पोकळीतून ध्वनी प्रवास करू शकत नाही. ओके, सो असे जे काही फॅक्च्युअल आणि संकल्पनात्मक जे प्रश्न आहेत त्या ठिकाणी आपण बघितलेले आहे. त्यानंतर जे काही न्यूमेरिकल्स आहेत ध्वनी या प्रकरणांतर्गत विचारले ते या ठिकाणी आपण बघणार आहोत. आता पहिला जो एक्झाम्पल आहे तो एकंदरीत स्टेट बोर्डमध्ये दिलेलं होतं त्यामुळे आपण हे घेतलेलं आहे. ओके, सो येणाऱ्या काळात किंवा यावर देखील आयोगाने अशाच पद्धतीचा प्रश्न पूर्व परीक्षेमध्ये किंवा इतर परीक्षांमध्ये देखील प्रश्न विचारलेला आहे. आता प्रश्नात काय दिलेलं आहे तर 1 सेंटीमीटर लांबी असलेला जो ध्वनीचा तरंग आहे अर्थात ध्वनीचा जो वेग आहे तो 340 मीटर पर सेकंद एवढ्या वेगाने हवेतून जात असल्यास ध्वनीची वारंवारता किती असेल आणि तो ध्वनी मानवास ऐकण्याक्षम असेल का किंवा आहे का असा एकंदरीत प्रश्न आहे. थोडक्यात 1 सेंटीमीटर तरंग लांबी दिलेला आहे आणि त्याचा ध्वनीचा वेग किती आहे तर 340 मीटर पर सेकंद इतक्या वेगात तो हवेतून जात आहे. तर आपल्याला वारंवारता अर्थात फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलं गेलेलं आहे आणि त्या फ्रिक्वेन्सीनुसार जे फ्रिक्वेन्सी निघेल तर तितकी फ्रिक्वेन्सी मानवास ऐकण्याक्षम असेल का किंवा तो फ्रिक्वेन्सी माणूस ऐकू शकतो का असा एकंदरीतच या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे. सो सर्वात आधी आपल्याला जे काही या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये किंवा जे एकंदरीतच डाटा दिलेला आहे सो त्यानुसार
1 सेंटीमीटर तरंग लांबी दिलेला आहे, ध्वनीचा वेग किती दिलेला आहे 340 मीटर पर सेकंद. ओके, आणि आपल्याला काय सांगितलेलं आहे की वारंवारता काढा. ओके, सो वारंवारता काढायला सांगितलेलं आहे. ओके, आता या ठिकाणी आपल्याला ध्वनीचा वेग मीटर पर सेकंदमध्ये दिलेला आहे आणि तरंग लांबी अर्थात वेव्हलेंथ आपल्याला तरंग लांबी आपल्याला अर्थात वेव्हलेंथ आपल्याला सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे. सो सर्वात आधी आपल्याला सेंटीमीटरचे मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. ओके, सो 1 सेंटीमीटरचे आपल्याला मीटरमध्ये रूपांतर करावं लागेल. सो जर आपण ते सेंटीमीटरचे मीटरमध्ये रूपांतर केलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर 1 सेंटीमीटरला मीटरमध्ये रूपांतर करण्यासाठी अशा पद्धतीने आपण ते डिवाईड करत असतो. ओके, सो यानुसार आपण त्याचे मीटरमध्ये रूपांतर करत असतो. सो थोडक्यात याचं जे काही व्हॅल्यू आहे मीटरमध्ये ते 1 × 10⁻² इतका मीटरमध्ये ते आपल्याला जे काही व्हॅल्यू आहे ते निश्चित व्हॅल्यू आपल्याला मीटरमध्ये दिसून येतो आहे. ओके, आता आपण फॉर्म्युल्यात बघितलेलं होते की तरंग लांबी. ओके, सो तरंग लांबी गुणिला ध्वनीचा वेग, तरंग लांबी गुणिला वारंवारता आणि त्यानुसार आपण ध्वनीचा वेग काढत असतो. आता आपल्याला या ठिकाणी काय दिलेलं आहे, तर तरंग लांबी दिलेलं आहे. ओके, सो तरंग लांबी किती दिलेलं आहे, तर या ठिकाणी आपण हे मीटरमध्ये कन्वर्ट केलेलं आहे. ओके, सो तरंग लांबी 1 × 10⁻² मीटर. ओके, आणि वेग किती दिलेला आहे, वेग दिलेला आहे 340 मीटर पर सेकंद. ओके, सो मीटर पर सेकंद आणि आपल्याला एकंदरीतच वारंवारता अर्थात आपल्याला वारंवारता फ्रिक्वेन्सी काढायला सांगितलं गेलेलं आहे. त्यानुसार जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर आपण जे तरंग लांबी काढण्यासाठी आपल्याला हे जे काही अर्थात वारंवारता काढण्यासाठी आपल्याला ध्वनीचा वेग डिवायडेड बाय जी तरंग लांबी दिलेली आहे ते करावं लागेल. ओके, सो वारंवारता तो ध्वनीचा वेग आणि तरंग लांबी. सो ध्वनीचा वेग किती दिलेला आहे, सो ध्वनीचा वेग दिलेला आहे 340 मीटर पर सेकंद आणि तरंग लांबी आपण काढलेलं होतं मीटरमध्ये 1 × 10⁻². ओके, आता या ठिकाणी जर आपण ही जी काही आकडेवारी आहे तर याला आपण 10⁻² जर वरच्या दिशेला नेलं तर ते पॉझिटिव्हमध्ये येणार आहे. सो या ठिकाणी तुम्ही बघू शकता की हेच या ठिकाणी दिलेलं आहे. ओके, सो 340 × 10⁻². सो 340 × 10⁻² अर्थात 100 जर आपण केलं तर एकंदरीतच 34,000. ओके, सो 34,000 इतकी जी काही वारंवारता आहे हर्ट्समध्ये. ओके, सो 34,000 हर्ट्स इतकी वारंवारता आपल्याला या ठिकाणी दिसून येत आहे. सो एकंदरीतच वारंवारता किती आहे, तर 34,000 हर्ट्स. सो हे मानवास ऐकण्याक्षम असेल का, तर मानवाची जी काही कानाची ऐकण्याची जी श्रवण मर्यादा आहे ती 20 हर्ट्स ते 20 किलोहर्ट्स अर्थात 20,000 हर्ट्सपर्यंत अर्थात 20,000 हर्ट्सपर्यंत जी मर्यादा आहे ती ऐकू शकतो. मात्र मर्यादेच्या पलीकडे अर्थात 34,000 आहे. त्यामुळे मानव हे जे काही ध्वनी जी आहे तर 34,000 वारंवारतेची ध्वनी ऐकू शकणार नाही. ओके, सो त्यामुळे या ठिकाणी दिलेलं आहे ही वारंवारता 20,000पेक्षा जास्त असल्याने तो ध्वनी मानवास ऐकू येणार नाही. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला होता. आता राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे, विशिष्ट वारंवारता असणारा एका ध्वनीच्या तरंगाचा वेग 336 मीटर पर सेकंद असून तरंग लांबी 3 सेंटीमीटर आहे, तर वारंवारता काढा व ती श्रवणीय असेल का. ओके, सो ॲज इट इज याच बेसवर जे काही प्रश्न आहे ते विचारले गेलेले आहे. सो आपल्याला वारंवारता अर्थात फ्रिक्वेन्सी काढायला सांगितले गेलेलं आहे. जी काही ध्वनीचा वेग आहे तो आहे 336 मीटर पर सेकंद आणि तरंग लांबी दिलेली आहे 3 सेंटीमीटर. परत या ठिकाणी सेंटीमीटरमध्ये दिलेलं आहे, त्याला आपल्याला मीटरमध्ये जर केलं तर एकंदरीतच 3 × 10⁻³ गुणिले 10⁻² इतका मीटरमध्ये आपल्याला मिळतो आहे. आणि जर आपण ते फॉर्म्युलामध्ये या ठिकाणी टाकलं तर आपल्याला काय दिसून येतं, तर वेग
इज इक्वल टू वारंवारता गुणिला तरंग लांबी, अशा पद्धतीने आपण ध्वनीचा वेग काढत असतो. सो आपल्याला वारंवारता काढायचा आहे. सो ध्वनीचा वेग भागीला जे काही तरंग लांबी दिलेलं आहे ते तरंग लांबी या ठिकाणी आपण पुट करत असतो. त्याच्यानंतर जर 1 मिनटं जर आपण या ठिकाणी 3 × 3 ओके. सो 112 अशा पद्धतीने हे जे आहे ते कॅल्क्युलेशन होणार आहे. सो 3 × 3 3 × 3 3 × 3 आणि 3 × 2 = 6. सो 112 आणि हा जो काही 10चा वजा दुसरा घात आहे तो आपण जर वरच्या दिशेने नेलं तर आपल्याला ते पॉझिटिव्हमध्ये मिळणार आहे. सो इंटू 10चा वर्ग. ओके. सो 10चा वर्ग. सो ते 10चा वर्ग अर्थात 100. सो 112 गुणिले जर 100 आपण केलं तर एकंदरीतच 11,200 हर्ट्ज इतके जे काही वारंवारता आहे. ओके. सो वारंवारता किती आहे तर 11,200 हर्ट्ज. सो एकंदरीतच ती मानवी कानास ऐकण्यात येईल का किंवा ते श्रवणीय असेल का तर नक्कीच, कारण ते 20,000 हर्ट्जपेक्षा कमी आहे. त्याच्यामुळे जी 11,200 वारंवारता असणारी जी ध्वनी आहे ती मानवास ऐकू येईल. त्यामुळे ही जी काही ध्वनी आहे ती श्रवणीय आहे आणि तेच विचारलेलं होतं की ती श्रवणीय असेल का. सो या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 4 11,200 हर्ट्ज आणि ती श्रवणीय असेल का तर होय पर्याय क्रमांक 4 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी ध्वनीचे तरंग लांबी आणि वारंवारतेवर विचारलेला प्रश्न आपल्याला दिसून येतो आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. एका ध्वनीची तरंगाची जी काही वारंवारता आहे ती 1000 हर्ट्ज आहे आणि त्याची तरंग लांबी आहे 0.25 मीटर आहे. जर तो एका विशिष्ट माध्यमात 5 सेकंद प्रवास करत असेल तर कापलेले अंतर काढा. ओके. सो कापलेले अंतर आपल्याला अंतर काढायला सांगितलेलं आहे. सो अंतर काढण्यासाठी आपण काय करत असतो तर अंतर बरोबर वेग गुणिला वेळ. ओके. सो या ठिकाणी आपल्याला वेळ दिलेला आहे 5 सेकंद, मात्र आपल्याला वेग दिलेला नाही. सो आपल्याला सर्वात आधी ध्वनीचा वेग काढावा लागेल, त्याच्यानंतर आपण वेग गुणिला वेळ यानुसार आपण अंतर काढू शकतो. ओके. सो जे काही वेग काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याला माहीत आहे वेग. ओके. सो ध्वनीचा वेग तरंग लांबी इंटू वारंवारता. सो या ठिकाणी दिल्याप्रमाणे आधी आपल्याला वेग काढावा लागेल. सो ध्वनीचा वेग काढण्यासाठी तरंग लांबी गुणिला वारंवारता. सो तरंग लांबी किती दिलेलं आहे तर मीटरमध्ये दिलेलं आहे 0.25 मीटर आणि वारंवारता किती दिलेलं आहे तर 1000 हर्ट्ज दिलेलं आहे. ओके. सो 1000 हर्ट्ज दिलेलं आहे. त्याच्यामुळे जर 0.25 गुणिले 1000 केलं तर एकंदरीतच 250 मीटर पर सेकंद इतका ध्वनीचा वेग आपल्याला मिळतो आहे. ओके. सो ध्वनीचा वेग मिळालेला आहे 250 मीटर पर सेकंद. आता वेग आपल्याला मिळालेला आहे आणि वेळ देखील दिलेली आहे. ओके. सो 250 मीटर पर सेकंद किती वेळासाठी प्रवास करत असतो तर एकंदरीतच 5 सेकंदासाठी. सो 250 इंटू जर 5 केलं तर एकंदरीतच 1250 मीटर. ओके. सो 1250 मीटर आपल्याला अंतर मिळतो आहे आणि त्यामुळे पर्याय क्रमांक जर आपण बघितलं 1250 मीटर असणारा. सो पर्याय क्रमांक 2 आपल्याला दिसून येतो. या ठिकाणी 50 किलोमीटर दिलेलं आहे. सो किलोमीटरमध्ये आपला आन्सर निघणार नाही, त्यामुळे 1250 मीटर पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे असं आपण म्हणू शकतो. ओके. एकंदरीतच अलीकडे राज्यसेवा पूर्वपरीक्षा 2022मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे क्लर्कच्या मुख्य परीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. हे देखील अंतरावर आधारित प्रश्न विचारला गेलेला आहे. ओके. वीज चमकल्याच्या 5 सेकंदानंतर विजेचा आवाज ऐकू आला. जर ध्वनीचा वेग 340 मीटर आहे तर विजेचं स्थान किती अंतरावर असेल. ओके. सो थोडक्यात या ठिकाणी अंतर आपल्याला काढायला सांगितलेलं आहे. सो अंतर. ओके. वेग किती दिलेला आहे तर वेग दिलेला आहे 340 मीटर पर सेकंद आणि वेळ किती दिलेला आहे 5 सेकंदानंतर. सो 340 इंटू 5 सेकंद जर आपण केलं तर कॅल्क्युलेशननुसार 1700 मीटर इतका अंतर आपल्याला मिळतो आहे. ओके. सो 1700 मीटर असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 3. ओके. सो पर्याय क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके. सो व्हिडिओ थोडा लेंदी होऊ शकतो कारण आपण या ठिकाणी सोबत कॅल्क्युलेशन देखील करत आहोत आणि त्या अनुषंगाने जे काही इतर जे टर्म्स आहेत ते देखील समजून घेत आहोत. ओके. सो त्यामुळे तुम्ही व्हिडिओ जर लेंदी झालेला असेल तर तुम्ही ते 1.5 किंवा 2च्या स्पीडने बघू शकता. त्यानंतरचा एक्झाम्पल आहे सोनार या अंतर्गत किंवा सोनार जे आहे ज्याला आपण इंग्लिशमध्ये साऊंड
नेव्हिगेशन अँड रेंजिंग. ओके, सो शॉर्टमध्ये आपण सोनार म्हणत असतो. सो एकंदरीतच पाण्याखालची जी काही समुद्राखालची किंवा समुद्रातील जो काही तळभाग आहे, तर त्या तळावर जे काही घटक असतात, तर त्या समुद्राखालची जी काही सागरी संपत्ती असते त्याचा अध्ययन करण्यासाठी किंवा रिसर्च करण्यासाठी किंवा सबमरीन्स वगैरे असतील तर त्याचा मागोवा घेण्यासाठी म्हणून या सोनार या प्रणालीचा वापर केला जातो आहे. ओके, आता त्या अनुषंगाने या ठिकाणी प्रश्न विचारला गेलेला आहे आणि एकंदरीत न्यूमेरिकल बेस आहे. सोनारच्या सहाय्याने समुद्रातील जे काही पाण्यामधील ध्वनी तरंग प्रक्षेपित केल्यानंतर 4 सेकंदांनी प्रतिध्वनी प्राप्त झाला तर त्या ठिकाणची समुद्राची खोली किती असेल, असा एकंदरीत प्रश्न आहे. समुद्रातील पाण्यामध्ये ध्वनीचा वेग 1550 मीटर पर सेकंद आहे. थोडक्यात अंतरावर, ओके, सो अंतर आपल्याला विचारलेलं आहे. ओके, वेग दिलेला आहे, अंतर या ठिकाणी काढायचं आहे. एकच मिनटं. अंतर, वेग इंटू वेळ यानुसार हे जे काही एक्झाम्पल आहेत आपण सॉल्व्ह करू शकतो. सो या ठिकाणी आपल्याला जे दिलेलं आहे की 4 सेकंदांनी प्रतिध्वनी ऐकू येतो, म्हणजे जी ध्वनी गेल्याच्या नंतर, ओके, समुद्र तळावर त्याला प्रतिध्वनी ऐकू येतो, म्हणजे जायला 2 सेकंद आणि यायला 2 सेकंद असे 4 सेकंद. सो या ठिकाणी 4 सेकंदाला आपण 2ने डिवाईड केलं तर एकंदरीत 2 सेकंद हे जे काही वेळ आहे आपल्याला मिळतो आहे. ओके, सो 2 सेकंद हे वेळ आपल्याला मिळतो आहे. आता वेग मिळालेला आहे 2 सेकंद. ओके, सो जाण्यासाठीचा वेग अर्थात आपल्याला फक्त अंतर काढायचं आहे, त्यामुळे आपल्याला फक्त जाण्यासाठीचा जो वेग आहे तो 2 सेकंद आणि वेळ किती 2 सेकंद. ओके, आणि जो वेग दिलेला आहे 1550 मीटर. सो 1550 मीटर, 1550 मीटर. ओके, जर याला आपण कॅल्क्युलेशन केलं तर 15 दुने आणि 1550 किंवा 155 दुने 3100. ओके, सो 3100 मीटर. ओके, सो अशा पद्धतीने जे काही कॅल्क्युलेशन आहे ते आपल्याला मिळतो आहे. सो 15चे डबल 3000 आणि 50चे दुप्पट 100. ओके, सो अशा पद्धतीने 3100 मीटर इतका जो काही अंतर आहे तो आपल्याला मिळतो आहे. सो 3100 मीटर अंतर या समुद्राची खोली जी आहे ती 3100 मीटर आहे असं आपण म्हणू शकतो. ओके, सो अतिशय सोपा असा एक्झाम्पल या ठिकाणी स्टेट बोर्डवर दिलेलं होतं. ओके, सो भविष्यात यावर प्रश्न विचारला तर हे आपण सॉल्व्ह करता येईल. त्यानंतर आहे प्रकाश ऊर्जा. ओके, सो प्रकाशा संदर्भाने आपण एक्झाम्पल या ठिकाणी किंवा त्या संदर्भात जे काही बेसिक फॅक्ट आहे ते जाणून घेऊयात. ध्वनीच्या बाबतीत आपण बघितलेलं आहे अंतर विचारला जातो. ओके, सो अंतर आणि एकंदरीतच वारंवारता विचारले जाईल किंवा तरंग लांबी विचारले जाईल आणि सोबतच ध्वनीचा वेग किती आहे. ओके, सो ध्वनीचा वेग विचारला जाऊ शकतो. सो बस इतकंच एक्झाम्पल किंवा इतकंच जे काही न्यूमेरिकल्स आहे त्यावर विचारला जाऊ शकतो, त्यामुळे हे आपण सर्व या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यानंतर आहे प्रकाश. ओके, ज्याला प्रकाश ऊर्जा देखील म्हटलं जातो. आता प्रकाश ऊर्जा किंवा प्रकाश हे एक विद्युत चुंबकीय लहरी आहेत. ओके, सो इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज म्हटलं गेलेलं आहे. ओके, सो लक्षात ठेवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज आहेत आणि प्रकाश हे अवतरंग असतात. ओके, सो ट्रान्सवर्स वेव्ज असतात, जे आपण साऊंडच्या बाबतीत बघितलेलं होतं की ते अनुतरंग अर्थात लॉन्जिट्युडनल वेव्ज होते आणि ते एकंदरीतच जे ध्वनी आहे ते मेकॅनिकल वेव्ज होते. सो या ठिकाणी लक्षात ठेवा प्रकाश हे इलेक्ट्रोमॅग्नेटिक वेव्ज असतात आणि अवतरंग किंवा ट्रान्सवर्स वेव्ज असतात. प्रकाशाच्या सूक्ष्म कणांना फोटॉन म्हणतात. ओके, सो लक्षात ठेवा प्रकाशाच्या सूक्ष्म कणांना फोटॉन काय म्हणतात तर फोटॉन म्हणतात. आणि त्या संदर्भाने जो काही क्वांटम सिद्धांत आहे किंवा प्रकाशाच्या संदर्भाने क्वांटम सिद्धांत कोणी मांडलेला आहे असा जर प्रश्न आलेला असेल तर मॅक्स प्लँक. ओके, सो मॅक्स प्लँक यांनी प्रकाशाचा क्वांटम सिद्धांत मांडलेला आहे. आता या ठिकाणी आपण मागच्या ध्वनीच्या संदर्भाने मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं होतं की प्रकाशाला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते. ध्वनीला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता असते, मात्र प्रकाशाला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. तर ते निर्वात पोकळीमधून सर्वाधिक वेगाने प्रवास करू शकतात. ओके, हे झालं प्रकाशाच्या बाबतीत. ओके, सो प्रकाशाला प्रवास करण्यासाठी माध्यमाची आवश्यकता नसते. सो कुठल्याही माध्यमातून प्रकाश जे आहे ते प्रवास करू शकतात. निर्वात पोकळीतून सर्वाधिक वेगाने जे प्रकाश आहे ते प्रवास करू शकतात. प्रकाशाच्या हवेतील जो वेग आहे, ओके, सो फॅक्च्युअल आहे विचारलं तर हे लक्षात ठेवा. हवेतील वेग किती आहे तर 3 × 10⁸. ओके, सो 3 ×
10⁸ ओके. सो अशा पद्धतीने हे जे काही प्रकाशाचा हवेतील जो वेग आहे तो लक्षात ठेवा. आता न्यूटनने सर्वप्रथम प्रकाशाचं अपस्करण, ज्याला डिस्पर्शन ऑफ लाईट, ओके. सो डिस्पर्शन, रिफ्लेक्शन हे जे काही संकल्पना आहे ते तुम्ही अभ्यासलेलं असाल. आता प्रकाशाचं अपस्करण, ज्याला डिस्पर्शन ऑफ लाईट म्हटलं गेलेलं आहे, या अंतर्गत न्यूटनने 7 रंगाच्या वर्णपट्टीचा शोध लावलेला होता. ओके. सो थोडक्यात डिस्पर्शन ऑफ लाईटचा शोध त्यांनी लावलेला होता, ज्याच्यामध्ये विबग्योर, ओके. सो विबग्योर हे जे काही आहे याच्यामध्ये तांबडा, नारंगी, ओके, पिवळा हे जे काही कलर्स आहेत 7 रंगाचे, त्या संदर्भाने जे अध्ययन आहे किंवा न्यूटनने हे सर्वप्रथम वर्णपट्टी शोधून काढलेलं होतं. आता या वर्णपट्टीतील तांबड्या रंगाची, अर्थात जी काही लाल रंग आहे, ओके. सो त्या तांबड्या रंगाची जी तरंग लांबी आहे ती सर्वाधिक असते, तर वारंवारता सर्वात कमी असते. सो फॅक्च्युअल आहे, लक्षात ठेवा. विचारलं तर ते आपल्याला सॉल्व करता येईल. ओके. सो तांबड्या रंगाची जी तरंग लांबी आहे ती सर्वाधिक असते, तर वारंवारता सर्वात कमी असते. आणि याचा एक्झॅक्ट विरुद्ध हे जांभळ्या रंगाच्या बाबतीत आपल्याला दिसून येतो. यामध्ये तरंगलांबी सर्वात कमी असतो, जांभळ्या रंगाची तरंगलांबी सर्वात कमी, तर जे काही फ्रिक्वेन्सी जी आहे किंवा वारंवारता ही सर्वाधिक असते किंवा सर्वात जास्त असते. मानवी डोळ्याचे सुस्पष्ट दृष्टीचे जे लघुत्तम अंतर किती असते, तर मायनस नाही तर 25 सेंटीमीटर. ओके. सो 25 सेंटीमीटर मानवी डोळ्याचे जे काही सुस्पष्ट लघुत्तम अंतर जे असते ते 25 सेंटीमीटर असते. म्हणजे काय, तर एखादा निरोगी डोळा असणारा व्यक्ती जो आहे तो 25 सेंटीमीटर वर असलेला जो वस्तू आहे तो नीटपणे किंवा स्पष्टपणे पाहू शकतो. ओके. सो ठिकाणी काही अपवर्तनांक देखील दिलेले आहे, ते तुम्ही पाठ करू शकता. विचारलं तर आपल्याला ते सॉल्व करता येईल. ओके. त्यानंतर प्रकाशाच्या बाबतीत काही जे न्यूमेरिकल्स दिलेले आहेत ते आपल्यासाठी अत्यंत महत्त्वपूर्ण आहेत आणि हे विशेषतः राज्यसेवा पूर्वपरीक्षा, त्याच्यानंतर कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारले गेलेले आहेत. ओके. सो आता पहिला जो एक्झाम्पल दिलेला आहे ते या ठिकाणी जर प्रकाश पहिल्या माध्यमातून या वेगाने, ओके. सो 2 × 10⁻⁴ मीटर/सेकंद या वेगाने जर जात असेल तर त्याचा जो वेग आहे, ओके. सो दुसऱ्या माध्यमाचा जो वेग आहे तो 1.25 × 10⁸ ओके. सो या वेगाने होत असेल तर दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भातील अपवर्तनांक काढा, असा एकंदरीत प्रश्न आहे. ओके. सो अपवर्तनांक काढा असा एकंदरीत आपल्याला प्रश्न विचारला गेलेला आहे. सो अपवर्तनांक काढताना एक गोष्ट कायमचं लक्षात असू द्या, कुणाच्या संदर्भाने किंवा कोणत्या माध्यमाचा अपवर्तनांक विचारलेला आहे तो अपवर्तनांक किंवा त्या माध्यमाचा जो वेग आहे तो नेहमी छेदामध्ये असायला पाहिजे, अर्थात जे काही डिनॉमिनेटरमध्ये असायला पाहिजे. ओके. सो या ठिकाणी दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक विचारलेला आहे. ओके. सो दुसऱ्या माध्यमाचा पहिल्या माध्यमाच्या संदर्भात आणि कोणाच्या संदर्भात विचारलेलं आहे ते ऑलवेज न्यूमिनेटरमध्ये, अर्थात जे काही अंशामध्ये असायला पाहिजे. ओके. सो या फॉर्म्युलानुसार आपण काढू शकतो. सो दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक, सो हे नेहमी खाली येईल छेदामध्ये, आणि सो त्याचा जो काही वेग आहे तो खाली येईल आणि पहिल्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग हे वर राहील. ओके. सो त्यानुसार जर आपण फॉर्म्युल्यात हे जे काही कॅल्क्युलेशन आहे ते केलं तर आपल्याला काय दिसून येतो, तर पहिल्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग किती होता, तर पहिल्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग, ओके. सो 2 × 10⁸ ओके. सो मीटर/सेकंद इतका आहे. आणि दुसऱ्या माध्यमाचा जो काही प्रकाशाचा वेग आहे, ओके. आणि आपल्याला दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक विचारलेला आहे, त्यामुळे दुसऱ्या माध्यमाचा प्रकाशाचा वेग हा नेहमी खाली अर्थात छेदामध्ये राहील. ओके. सो 1.25 × 10⁸ मीटर/सेकंद. जर याला आपण कॅल्क्युलेशन केलं तर या ठिकाणी हे जे काही व्हॅल्यू आहे ते आपण कट करू शकतो आणि त्यानुसार 2/1.25 इतकं येणार आहे. ओके. सो याला पूर्णांकामध्ये आणण्यासाठी 2ला आपण 100ने भाग दिल्याच्यानंतर आपल्याला एकंदरीतच व्हॅल्यू मिळेल 200/25. ओके. सो 200/25 जर आपण केलं तर एकंदरीतच त्याचं जे काही ॲक्च्युअल व्हॅल्यू आहे ते किती येईल, सो 8/5. आणि 8/5 फ्रॅक्शनमध्ये 8/5 जी दिलेलं आहे तर एकंदरीतच पूर्णांकामध्ये केलं तर 1.6 अपवर्तनांक. ओके. सो 1.6 अपवर्तनांक आपल्याला मिळतो आहे. सो अशा पद्धतीने या ठिकाणी जो अपवर्तनांक आहे तो 1.6. सो 1.6 असणारा पर्याय कुठल्या पर्यायात दिलेला आहे, सो पर्याय क्रमांक 3मध्ये दिलेला आहे, त्यामुळे पर्याय क्रमांक 3 या ठिकाणी या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. आता या ठिकाणी तुम्ही कशा पद्धतीने कॅल्क्युलेशन करतात, तुमची मॅथमधील कॅल्क्युलेशन करण्याची जी टेक्निक्स आहेत ते तुम्ही तुमच्या पद्धतीने वापरू शकता. मी आपल्या पद्धतीने मला ज्या पद्धतीने कॅल्क्युलेशन करता येईल ते मी त्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो. या ठिकाणी महत्त्वाचं जे काही फॉर्म्युले आहेत ज्याच्यामध्ये जसं या ठिकाणी आपण बघितलेलं आहे की दुसऱ्या माध्यमाचा अपवर्तनांक काढताना
जे काही दुसऱ्या माध्यमातील जे प्रकाशाचा वेग आहे तो नेहमी छेदात ओके सो छेदामध्ये घ्यावा आणि जो पहिल्या माध्यमातील माध्यमाचा जो वेग आहे तो एकंदरीतच अंशात घ्यावा ओके सो अंश आणि छेद. सो यानुसार आपण हे जे काही ज्या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे ते आपण काढू शकतो ओके. सो त्याच्यानंतर कंबाईन गट मुख्य परीक्षा 2017 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. सेम प्रश्न या ठिकाणी विचारला गेलेला आहे. आता प्रश्नात काय विचारलं गेलेलं आहे की एका माध्यमात प्रकाशाचा वेग 1.5 10⁸ मीटर पर सेकंद असेल ओके. सो 1.5 × 10⁸ तर जर हवेतील वेग 3 × 10⁸ मीटर पर सेकंद असल्यास त्या माध्यमाचा हवेचा संदर्भातील अपवर्तनांक किती असेल असा एकंदरीत प्रश्न आहे. सो थोडक्यात मागच्या या प्रश्नासारखाच सेम या ठिकाणी विचारला गेलेला आहे. सो आपल्याला कुठल्या माध्यमाचा अपवर्तनांक विचारलेला आहे. सो ए ओके. सो ए या माध्यमाचा जो प्रकाशाचा वेग आहे ओके माध्यमात प्रकाशाचा वेग किती आहे तर 1.5 × 10⁸ मीटर पर सेकंद ओके. सो मीटर पर सेकंद आहे आणि त्याच्या संदर्भात आपल्याला विचारलेलं आहे की हवेतील वेग किती आहे तर हवेतील वेग 3 × 10⁸ मीटर पर सेकंद ओके. सो मीटर पर सेकंद आणि आपल्याला काढायला काय सांगितलेलं आहे तर काढायचा आहे पहिल्या माध्यमाचा जो अपवर्तनांक आहे ओके. सो पहिल्या माध्यमाचा अपवर्तनांक कोणाच्या संदर्भात तर या हवेच्या संदर्भात ओके. सो हवेच्या संदर्भात आपल्याला या माध्यमाचा अर्थात या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे ओके. सो तेच आपण या ठिकाणी मांडू शकतो की आपल्याला कोणाचा विचारलेला आहे. सो ए या माध्यमाचा अपवर्तनांक काढायचा आहे त्यामुळे ए हा नेहमी खालती राहील ओके. किंवा ज्या माध्यमाचा अपवर्तनांक विचारलेला आहे तो नेहमी त्याचा जो वेग आहे तो आपण खालती घेऊयात. सो ए या माध्यमातील जो काही प्रकाशाचा वेग आहे तो 1.5 × 10⁸ ओके. आणि हवेतील वेग किती दिलेला आहे तर हवेतील वेग अशा पद्धतीने मीटर पर सेकंद दिलेला आहे ओके. सो मीटर पर सेकंद. आता जर आपण कॅल्क्युलेशन केलं तर कॅल्क्युलेशनमध्ये हे आपण काढू शकतो ओके. सो डायरेक्टली आपण ते कट करू शकतो. आता 3/1.5 अशा पद्धतीने दिलेलं आहे. सो एकंदरीत याचं कॅल्क्युलेशन केलं तर 2 ओके. सो 2 अपवर्तनांक आपल्याला मिळतो आहे ओके. सो 2 या ठिकाणी योग्य पर्याय असणार आहे. सो या प्रश्नाचा योग्य पर्याय आहे पर्याय क्रमांक 3 ओके. सो 2 हे अपवर्तनांक ए या संदर्भाने किंवा एचा अपवर्तनांक असणार आहे ओके हवेच्या संदर्भात. सो अशा पद्धतीने या ठिकाणी प्रश्न विचारलेलं होतं. त्यानंतर आरशाच्या संदर्भाने ओके. सो मिरर इमेजच्या बाबतीत समतल आरशांमध्ये एकंदरीत प्रतिमांची जी संख्या आहे त्यावर हा एक प्रश्न विचारत असतो. सो या ठिकाणी आपल्याला 2 प्रश्न 2022 आणि 2023च्या राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये विचारला गेला आहे आणि एकंदरीत अतिशय सोपा प्रश्न आपण म्हणू शकतो. आता या ठिकाणी पहिला जो प्रश्न विचारला गेला आहे त्याच्यामध्ये 2 समतल आरशामध्ये एक मांजर बसली आहे. जर 2 समतल आरशामधील कोन 30 अंश असल्यास मांजरीच्या किती प्रतिमा दिसतील असा एकंदरीत प्रश्न आहे. सो यासाठी जे फॉर्म्युला दिलेला आहे तर त्यानुसार प्रतिमा काढण्यासाठी ओके. सो एकंदरीत त्यामध्ये किती प्रतिमा दिसतील किंवा किती जी काही प्रतिमा तयार होतील तर त्यानुसार प्रतिमा काढण्यासाठी या फॉर्म्युल्याचा आपण वापर करत असतो. 360 डिग्री डिवायडेड बाय किती डिग्री किंवा किती अंशामध्ये ती बसली आहे किंवा किती अंशामध्ये ती जी काही वस्तू आहे ती ठेवली गेलेली आहे. सो ते जर या ठिकाणी आपण पुटअप केलं ती व्हॅल्यू तर आपल्याला आणि -1 ओके. सो अशा पद्धतीने सो जर आपण केलं तर एकंदरीतच 12 ओके. सो 12 हे पूर्ण भाग जातो आहे. त्याच्यानंतर 1 मायनस करायचं आहे ओके. सो 1 जर मायनस केलं तर आपला जो आन्सर आहे तो 11 मिळतो आहे ओके. सो 11 हे या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. सो पर्याय क्रमांक 3. सो अशा पद्धतीने या ठिकाणी हे दिलेलं आहे. त्याच्यानंतर पुढचा प्रश्न देखील अशाच पद्धतीने दिलेला आहे. एखादी वस्तू 36 डिग्री अंशात ओके. सो 36 डिग्री अंशात तिरप्या 2 समतल आरशांमध्ये समरूप ठेवली आहे तर किती प्रतिमा तयार होतील ओके. सो थोडक्यात किती प्रतिमा तयार होतील तर या नंबर ऑफ प्रतिमा तयार करण्यासाठी 360 डिग्री डिवायडेड बाय किती अंशावरती वस्तू ठेवलेली आहे तर 36 अंशावर ठेवलेली आहे आणि 1 मायनस करत असतो ओके. सो 36 × 36 36 × 360. सो 10 - 1 जर आपण केलं तर एकूण किती प्रतिमा तयार होतील तर 9 प्रतिमा तयार होतात ओके. सो पर्याय क्रमांक 9 असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2
सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. त्यानंतर डोळ्याच्या बाबतीत या ठिकाणी प्रश्न विचारलेला आहे आणि याआधी जे काही तुम्ही संदर्भ ग्रंथ विज्ञानाच्या संदर्भाने आणि विशेषतः प्रकाशाच्या संदर्भाने किंवा भिंगांच्या संदर्भाने वाचलेलं असेल तर तुम्हाला कार्टेशियन पद्धत माहीत असेल. ओके, सो त्या संदर्भाने तुम्ही ते व्यवस्थित जे कार्टेशियन चिन्ह आहे जे आपण अभ्यासत असतो तर ते संकल्पना जी आहे ते क्लिअर असणे आवश्यक आहे, तेव्हाच आपण अशा पद्धतीचे जे गणित आहे ते सॉल्व करू शकतो. ओके, आता ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे अशा व्यक्तीच्या चष्म्याचे भिंगाचे नाभी अंतर किती असेल असा एकंदरीत प्रश्न आहे. सो नाभी अंतर काढण्यासाठी एकंदरीत आपला जो फॉर्म्युला आहे तो या ठिकाणी दिलेला आहे. या फॉर्म्युल्यानुसार आपण नाभी अंतर काढत असतो. ओके, सो एकंदरीत या फॉर्म्युल्यानुसार आपण नाभी अंतर काढत असतो. 1/f = 1/v - 1/u. आता भिंगांचे सूत्र किंवा एकंदरीत जे काही नाभी अंतर आहे सो नाभी अंतर f या वर्डने दर्शवलं जातं. आता आपल्याला दिलेलं आहे की ज्या व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर आहे. थोडक्यात काय तर एखाद्या व्यक्तीला जर एखादी वस्तू नीट दिसण्यासाठी त्याला 50 सेंटीमीटरवरती वस्तू असायला हवी किंवा ठेवायला हवी किंवा 50 सेंटीमीटर लघुत्तम अंतर म्हणजे कमीत कमी अंतर 50 सेंटीमीटर दिलेलं आहे. वास्तविक जर आपण बघितलं तर निरोगी डोळ्याचे जे लघुत्तम अंतर असते, निरोगी डोळ्याचे लघुत्तम अंतर किती असते तर पहिल्या स्लाईडमध्ये आपण बघितलेलं आहे 25 सेंटीमीटर. ओके, सो 25 सेंटीमीटर. आता याचा अर्थ असा की एखादी वस्तू जी 25 सेंटीमीटर या अंतरावर जर आपण ठेवली तर त्याला नीट दिसणार नाही, तर ती वस्तू आपल्याला त्याला दिसण्यासाठी 50 मीटर अंतरावर किंवा 50 सेंटीमीटर अंतरावर ठेवावी लागेल, तेव्हा त्याला स्पष्टपणे दिसेल. ओके, आता तेच जर आपण या ठिकाणी बघितलं तर वस्तूचे अंतर ओके यू या अल्फाबेटने दर्शवलं गेलेलं आहे, प्रतिमेचे अंतर v ओके आणि नाभी अंतर f दर्शवलं जात आहे. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे प्रश्नात काय दिलेलं आहे तर व्यक्तीचे सुस्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर 50 सेंटीमीटर दिलेलं आहे, निरोगी डोळ्याचे लघुत्तम अंतर 25 सेंटीमीटर असते. ओके, सो युनिव्हर्सल आहे आपल्याला माहीत आहे. सो 25 सेंटीमीटरमधील जी वस्तू आहे ती त्याला 50 सेंटीमीटरवर दिसण्यासाठी एकंदरीतच त्याच्या चष्म्याची नाभीय अंतर किती असायला हवे किंवा नाभी अंतर जे आहे तर ती किती असायला हवी असा एकंदरीत प्रश्न विचारला गेलेला आहे आणि ते त्याचा जो भिंग आहे तो कुठल्या प्रकारचा असायला हवा. ओके, सो या ठिकाणी यू जे दिलेलं आहे ज्यामध्ये वस्तूचे अंतर, सो वस्तूचे अंतर आपण 25 सेंटीमीटरमध्ये आपल्याला स्पष्ट दिसतो निरोगी डोळ्यात, तर ते यू आपण यामध्ये ठेवत असतो. सो आपण हे कार्टेशियन चिन्हानुसार डावीकडे ओके सो डोळ्याच्या डावीकडे ठेवत असतो. ओके, सो अशा पद्धतीने कार्टेशियन चिन्ह आहे. सो आपण याकडे डावीकडे ठेवत असतो आणि ते मायनसमध्ये असतो. ओके, सो या ठिकाणी मायनसमध्ये आहे आणि ती वस्तू देखील त्याला डावीकडे दिसायला हवी, त्यामुळे हे 50 सेंटीमीटर देखील मायनसमध्ये दिलेलं आहे. ओके, सो वजा दिलेलं आहे. सो सर्वात आधी व्ही म्हणजे ती प्रतिमा त्याला किती मीटरवर तयार करायची आहे तर 50 सेंटीमीटरवर प्रतिमा तयार करायची आहे आणि किती सेंटीमीटरवर ती वस्तू ठेवलेली आहे तर 25 सेंटीमीटरवर ती वस्तू ठेवलेली आहे. जर आपण अल्टरनेट या साईडला नेला आणि हे जे काही 1/25 आहे ते याला या साईडला आणला तर आपल्या एकंदरीतच मायनस हे जे आहे ते प्लसमध्ये म्हणजेच पॉझिटिव्हमध्ये येणार आहेत आणि 1/25 - 1/50 जर आपण केलं तर एकंदरीत याचा LCM घेतलं तर 50. ओके, सो 50 1/50 इतका जो नाभी अंतर आहे किंवा 1/f आहे ते आपल्याला मिळतो आहे. सो f अर्थात फोकल लेंथ किंवा जे नाभी अंतर आहे ते एकंदरीतच नाभी अंतर किती मिळालेलं आहे तर 50 सेंटीमीटर. ओके, सो 50 सेंटीमीटर या ठिकाणी मिळालेलं आहे आणि प्लसमध्ये मिळालेलं आहे अर्थात मायनस नाही आहे. सो प्लस याचा अर्थ होतो की त्याला बहिवक्र भिंग लागेल म्हणजेच कन्व्हेक्स लेन्स जे आहे ते कन्व्हेक्स लेन्स त्याला लागेल. ओके, सो बहिवक्र भिंग त्याला लागेल आणि जर हे जे ॲन्सर जे आहे ते मायनसमध्ये किंवा वजा ऋणात्मक जर आलेलं असतं तर त्याला अंतवक्र भिंगाची आवश्यकता आहे किंवा कॉन्केव्ह लेन्सची आवश्यकता आहे असं आपण म्हणू शकलो असतो. ओके, सो अशा पद्धतीने कॅल्क्युलेशन दिलेलं आहे. सो यासाठी आपल्याला हे जे काही फॉर्म्युला आहे ते माहिती असणे अपेक्षित आहे, त्याचे जे काही संकल्पना आहे ते माहिती असणे गरजेचं आहे. ओके, आता या प्रश्नात चष्म्याचे जे काही भिंगाचे जे नाभी अंतर आहे ती 50 सेंटीमीटर लागेल. ओके, आणि जे भिंग आहे ते बहिवक्र भिंग त्याला वापरावं लागेल. ओके, सो बहिवक्र भिंगाचे 50 सेंटीमीटर नाभी अंतर असणारे भिंग त्याला वापरावं लागेल, तेव्हा त्याला 25 सेंटीमीटरवर असणारी वस्तू त्याला नीट दिसेल. ओके, सो ते एकंदरीत त्याला 50 सेंटीमीटर त्याच्या जे स्पष्ट दृष्टीचे लघुत्तम अंतर आहे ते 25 सेंटीमीटरवरील वस्तू त्याला 50 सेंटीमीटर तयार होण्यास मदत होईल. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी नाभी अंतराच्या बाबतीत प्रश्न विचारले गेलेले होता.
त्याच्यानंतर आहे दोन भिंगांचे नाभी अंतर 2 मीटर व 1 मीटर आहे, तर त्या भिंगांची परिणामी शक्ती किती असेल. ओके, सो या ठिकाणी नाभी अंतर काढून झाल्याच्या नंतर एखाद्या लेन्सची किंवा एखाद्या भिंगाची जर शक्ती काढायची असेल तर त्याला आपण P = 1/F आणि ते मीटरमध्ये असायला हवं. ओके, सो जर नाभी अंतर सेंटीमीटरमध्ये असेल तर ते मीटरमध्ये असायला हवं. ओके, आता नाभी अंतर या ठिकाणी दिलेलं आहे ऑलरेडी. ओके, सो 2 मीटर आणि 1 मीटर असे 2 नाभी अंतर दिलेलं आहे. तर त्या भिंगाची परिणामी शक्ती किती असेल, म्हणजे भिंगांक किती असेल. ओके, सो भिंगांक काढण्यासाठी या फॉर्म्युलानुसार P = 1/F आणि ते मीटरमध्ये. ओके, सो जे काही नाभी अंतर आहे ते या ठिकाणी जे व्हॅल्यूमध्ये आपल्याला ठेवावं लागतं. ओके, आता या ठिकाणी जे स्टेटमेंटमध्ये दिलेलं होतं की P1 आणि P2 हे भिंगांची शक्ती असल्यास त्या भिंगांची परिणामी शक्ती म्हणजे 2 भिंगे परस्परांना स्पर्श करून ठेवल्यास त्या संयोगी भिंगांची जी शक्ती असते तर ते दोन्ही भिंगांच्या बेरजे इतकी असते. ओके, सो या ठिकाणी जे दिलेलं आहे 2 मीटर व 1 मीटर, सो याचा आपल्याला सर्वात आधी आपल्याला भिंगांची शक्ती काढावी लागेल. ओके, कारण हे नाभी अंतर दिलेलं आहे आणि त्यांना स्वतंत्रपणे आपल्याला भिंगांची शक्ती काढावी लागेल आणि त्याच्यानंतर त्या दोन्ही भिंगांची जे काही बेरीज आहे ते करून ते केल्याच्यानंतर आपल्याला परिणामी शक्ती मिळणार आहे. ओके, सो भिंगांची परिणामी शक्ती मिळणार आहे आणि ते ऑलवेज. ओके, सो भिंगांची शक्ती किंवा पॉवर ऑफ लेन्स हे डायोप्टरमध्ये. ओके, सो डायोप्टरमध्ये दर्शवला जातो. सो या ठिकाणी हे दिलेलं आहे की भिंगांच्या शक्तीचे एकक हे डायोप्टर अर्थात D आहे. ओके, सो ते काढण्यासाठी ए या भिंगांची अर्थात 2 मीटर जे नाभी अंतर असलेल्या भिंगांची शक्ती काढण्यासाठी आपण या फॉर्म्युलानुसार भिंगांक किंवा पॉवर ऑफ लेन्स काढत असतो. सो P जर आपण या ठिकाणी म्हणलं. ओके, सो पॉवर ऑफ लेन्स काढण्यासाठी जे नाभी अंतर दिलेलं आहे 1/F, ते नाभी अंतर या ठिकाणी दिलेलं आहे 2 मीटर. ओके, सो 1/2 जर आपण केलं तर एकंदरीतच आपल्याला 0.5 डायोप्टर आपल्याला भिंगांक शक्ती किंवा पॉवर ऑफ लेन्स आपल्याला मिळतो आहे. ओके, सो 0.5 डायोप्टरचा पहिला. ओके, सो ए या भिंगाची शक्ती आपल्याला मिळतो आहे. त्याच्यानंतर B या भिंगाची शक्ती किती आहे तर हे देखील याच फॉर्म्युलानुसार. सो 1/1. ओके, सो या ठिकाणी नाभी अंतर किती दिलेलं आहे तर B या भिंगाचे नाभी अंतर 1 मीटर आहे. ओके, सो 1/F म्हणजे नाभी अंतर. सो 1/1 जर आपण केलं तर एकंदरीतच 1 डायोप्टर. ओके, सो 1 डायोप्टर आपल्याला भिंगांची शक्ती मिळतो आहे. आता दोन्ही भिंगांच्या शक्तीच्या बेरजे इतके त्याची परिणामी शक्ती आपल्याला मिळतो आहे. ओके, सो परिणामी भिंगांची शक्ती, सो दोन्हीला प्लस करावं लागेल. सो 0.5 डायोप्टर अधिक 1 डायोप्टर जर आपण केलं तर एकंदरीतच 1.5 डायोप्टर इतकी जी काही परिणामी भिंगांची शक्ती आहे ती मिळणार आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 1.5 डायोप्टर असणारा पर्याय आहे पर्याय क्रमांक 2 आणि हेच या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. ओके, सो परत तुम्ही हे व्हिडिओ नीट बघा, तुम्हाला हे व्यवस्थित कळेल. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी आपल्याला नाभी अंतर दिलेलं आहे. जर नाभी अंतर दिलेलं नसतं तर आपल्याला भिंगाच्या सूत्रानुसार. ओके, जे भिंगाचे सूत्र आपण बघितलेलं आहे. ओके, सो 1/F हे नाभी अंतर काढण्यासाठी 1/V - 1/U या पद्धतीने आपल्याला ते काढावं लागलं असतं आणि त्यानंतर नाभी अंतर मिळाल्याच्या नंतर ते भिंगांक काढण्यासाठी. ओके, शक्ती काढण्यासाठी आपण या फॉर्म्युलाचा वापर करू. सो ऑलरेडी आपल्याकडे नाभी अंतर असल्याकारणाने आपण डायरेक्ट प्रत्येकाच्या अर्थात जे काही भिंग दिलेले आहेत A आणि B, सो त्यांचे स्वतंत्रपणे आपण भिंगांक शक्ती किंवा पॉवर ऑफ लेन्स काढलं आणि त्यांना दोन्ही जे काही पॉवर ऑफ लेन्स निघालेले आहेत डायोप्टरमध्ये ते प्लस केल्याच्या नंतर त्याच्या परिणामी जे काही भिंगांची शक्ती आहे ते आपल्याला या ठिकाणी मिळतो आहे. सो 1.5 डायोप्टर इतका जे काही परिणामी भिंगाची शक्ती आहे ते आपल्याला या ठिकाणी दिसून येतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी पॉवर ऑफ लेन्सच्या बाबतीत प्रश्न विचारलेला होता. ओके, सो तांत्रिक पूर्वपरीक्षा 2021 विचारण्यात आलेला प्रश्न आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे SO पूर्वपरीक्षा 2011 विचारण्यात आलेला फार जुना प्रश्न आहे. मात्र त्यावर देखील मुख्य परीक्षेमध्ये अलीकडे कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये देखील प्रश्न विचारतो आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवणे अपेक्षित आहे. आता 4 मीटर या प्रश्नात काय दिलेलं आहे तर +4 मीटर आणि -2 मीटर नाभी अंतर असलेली 2 पातळ भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवले तर त्यांचा सहयोगी भिंगांचे नाभी अंतर किती असेल. ओके, सो SO पूर्वपरीक्षा 2011 विचारण्यात आलेला प्रश्न. आता याला कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस म्हटलं गेलेलं आहे. कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस म्हणजे काय तर 2 भिंगे एकमेकांना स्पर्श करून ठेवल्याच्या नंतर त्याच्यातील नाभी अंतर काढण्यासाठी जे काही फॉर्म्युला आहे ते एकमेकास स्पर्श करून ठेवावं लागते. ओके, आता हे जे काही फॉर्म्युला दिलेलं आहे तर या फॉर्म्युलानुसार याचा अल्टरनेटिव्ह फॉर्म्युला या ठिकाणी दिलेला आहे. ते कशा पद्धतीनं तर तुम्ही बघू शकता प्लस या ठिकाणी छेदांचा. ओके, सो या ठिकाणी F1 × 1 जर आपण केलं तर आणि F2 × अशा पद्धतीने हे याच्याशी गुणाकार करेल आणि हे याच्याशी आणि यांचा प्लस एकंदरीत अशा पद्धतीने हे या सूत्रानुसार. ओके, सो
भिंगांचा संयोग एकमेकांना स्पर्श करून असेल तर 1/f. सो दोनपेक्षा जास्त असेल तर F1 प्लस F2 प्लस F3 अशा पद्धतीने काढला जाऊ शकतो. मात्र या ठिकाणी दोनच दिल्या असल्याकारणानं या सूत्राचा आपण वापर करू शकतो. ओके, आता या ठिकाणी जे F1 दिलेलं आहे, ओके, F1 किती दिलेलं आहे तर 4 मीटर दिलेलं आहे. ओके, सो F1 4 मीटर आणि दुसरं जे दिलेलं आहे ती मायनसमध्ये दिलेलं आहे, अर्थात वजा 2 मीटर. ओके, सो वजा 2 दिलेलं आहे. सो यांचं जर आपण कॅल्क्युलेशन या फॉर्म्युल्यानुसार मांडलं तर एकंदरीतच +4 इंटू आणि या ठिकाणी +4 -2. ओके, सो याच्या एकंदरीतच -8 मध्ये आन्सर अंशामध्ये आणि या ठिकाणी 2. ओके, सो अशा पद्धतीने -8/2. सो एकंदरीतच -4 मध्ये याचं जे काही नाभी अंतर आहे ते मिळणार आहे. ओके, सो एकमेकांना स्पर्श करून ठेवले. सो एकमेकांना स्पर्श करून ठेवले म्हणजे F1 आणि F2 हे एकमेकांना स्पर्श आहेत. सो त्याचं जे काही नाभी अंतर आहे ते वजा 4 मीटर इतक्या नाभी अंतर आपल्याला मिळेल. ओके, सो वजा याचा अर्थ काय तर अंतवक्र भिंगाचा वापर या ठिकाणी झाल्याचं आपल्याला दिसून येईल. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी भिंगांचा संयोग किंवा कॉम्बिनेशन ऑफ भिंग ज्याला म्हटलं गेलेलं आहे हे एकमेकांना स्पर्श करून ठेवले आणि एकमेकांपासून जर दूर ठेवले असा जर प्रश्न आलेला असेल तर या ठिकाणी -d करून त्याचं जे काही भिंगांक आहे ते काढत असतो. ओके, सो ते देखील लक्षात ठेवा. आता PSI 2011 मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न, जर 10 सेंटीमीटर नाभी अंतर असलेली दोन भिंगे एकमेकांपासून 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवली असता. ओके, सो या ठिकाणी 10 सेंटीमीटर दूर ठेवल्या गेलेल्या आहे. ओके, तर त्यांचा सहयोगी भिंगांचा भिंगांक शक्ती किती असेल. ओके, या ठिकाणी आपल्याला भिंगांक शक्ती म्हणजे पॉवर ऑफ लेन्सेस. ओके, सो लेन्स विचारले गेलेलं आहे. आता या ठिकाणी जे दिलेलं आहे ते एकंदरीतच दोन भिंगा एकमेकांपासून 10 सेंटीमीटर अंतरावर ठेवलेले आहे. सहयोगी भिंगांचा भिंगांक शक्ती किती असेल. ओके, आता या फॉर्म्युल्यानुसार आपण मागच्या स्लाईडमध्ये बघितलेलं आहे की भिंगांचे जे काही संयोग आहे ते एकमेकांपासून दूर, सो एकमेकांचे स्पर्श करून ठेवलं तर या फॉर्म्युल्यानुसार आपण वापर करत असतो. मात्र एकमेकांपासून दूर जर असेल तर या डीचा त्या ठिकाणी दोन्हीपासून, ओके, दोन्ही भिंगांचा जे नाभी अंतर दिलेलं असेल त्यापासून हे मायनस करत असतो डी. ओके, सो या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार जर आपण गेलं तर एकंदरीतच कॉम्बिनेशन ऑफ भिंगासाठी, ओके, सो कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेससाठी आपण F1 इंटू F2 दोन भिंगा दिलेलं असेल तर आणि F1 F2 आणि जर डिस्टन्स किती अंतरावर ठेवलेलं आहे त्यासाठी आपण हे डिस्टन्स वापरत असतो. सो या ठिकाणी या फॉर्म्युल्यानुसार जर आपण हे जी आकडेवारी दिलेली आहे ते पुट केलं तर 10 इंटू 2 दिलेलं आहे. ओके, सो या ठिकाणी 2 दिलेलं आहे स्वतंत्रपणे. सो 10 इंटू 10 आणि 10 प्लस 10 आणि किती अंतरावर ठेवलेलं आहे तर 10 सेंटीमीटर अंतरावर म्हणजे परत वजा 10 करावं लागेल. ओके, सो अशा पद्धतीने जर आपण केलं तर एकंदरीतच 100 वजा 10 अशा पद्धतीने ॲन्सर मिळणार आहे आणि एकंदरीतच 10 डायोप्टरमध्ये जे काही आन्सर आहे ते आपल्याला मिळणार आहे. ओके, सो अशा पद्धतीने हे दिलेलं आहे. सो थोडक्यात हेच या ठिकाणी तुम्ही बघू शकता. या फॉर्म्युल्यानुसार एकमेकांपासून दूर भिंगांचा संयोग म्हणजे काय तर कॉम्बिनेशन ऑफ लेन्सेस. ओके, सो दूर नसताना एकमेकांना स्पर्श करून असताना या फॉर्म्युल्याचा वापर करून किंवा अल्टरनेटिव्हली या फॉर्म्युल्याचा वापर करून हे काढत असतो. आणि एकमेकांपासून दूर असेल तर जो छेदामध्ये फक्त डी वजा आपण जे डिस्टन्स दिलेलं आहे किती एकमेकांपासून दूर आहे ते आपण मांडत असतो आणि त्यानुसार आपण जे काही नाभी अंतर आहे ते काढत असतो. ओके, आता नाभी अंतर आपल्याला मिळालेलं आहे 10 सेंटीमीटर. ओके, सो 10 सेंटीमीटर आपण नाभी अंतर काढलेलं होतं. आता नाभी अंतर काढल्याच्या नंतर त्याला आपण भिंगांक शक्ती अर्थात पॉवर ऑफ लेन्सेसमध्ये काढण्यासाठी P = 1/F आणि ते मीटरमध्ये असायला हवं. ओके, सो या ठिकाणी जे काही हे नाभी अंतर आहे ते आपण काढलेलं आहे किती 10 सेंटीमीटर. सो 1/10 सेंटीमीटर याचाच अर्थ काय तर मीटर. ओके, सो अशा पद्धतीने हे जे काही मीटरमध्ये दिलेलं आहे तर ते आपण जर मांडलं तर या ठिकाणी 1ला 1 सो 10 डायोप्टर. ओके, सो 10 डायोप्टर आपल्याला मिळत आहे. ओके, सो या ठिकाणी जर आपण शून्य लावलं तर 10 डायोप्टर आपल्याला या एकंदरीतच या प्रश्नाचा जी काही भिंगांक शक्ती आहे ती मिळतो आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी या प्रश्नाचा योग्य पर्याय असणार आहे पर्याय क्रमांक 2 10 डायोप्टर. ओके, त्यानंतरचा प्रश्न आहे. ओके, सो अशा पद्धतीने या ठिकाणी
एकंदरीतच भिंगांक शक्ती सर्वात आधी आपल्याला नाभी अंतर काढायचं होतं. ओके, सो नाभी अंतर आणि त्यांचं जे काही भिंगांक शक्ती आहे, पॉवर ऑफ लेन्सेस आहे, ते काढायचं होतं. ओके, सो हे दिलेलं आहे फॉर्म्युला, तुम्ही नोट डाऊन करून ठेवू शकता किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने मात्र या फॉर्म्युलाला धरून तुम्ही ते काढू शकता. ओके, आणि भिंगांक शक्ती आपण या ठिकाणी जर काढलेलं आहे त्याप्रमाणे 10 डायोप्टर आपल्याला मिळतो आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य आन्सर असणार आहे. त्यानंतरचा या लेक्चरमधील शेवटचा जो प्रश्न आहे किंवा शेवटचे जे न्यूमेरिकल्स आहे, या प्रश्नात आपल्याला दिलेलं आहे, ज्याच्या प्रत्येक पृष्ठभागाची वक्रता त्रिज्या 50 सेंटीमीटर आहे अशा डबल बहिवक्र भिंगांचे नाभी अंतर किती असेल जर काचेच्या वक्रीभवन दर्शक 1.50 असेल. ओके, राज्यसेवा पूर्व परीक्षा 2017मध्ये विचारण्यात आलेला प्रश्न. सो थोडक्यात या ठिकाणी आपल्याला वक्रता त्रिज्या दिलेला आहे. वक्रता त्रिज्या म्हणजे काय, तर या ठिकाणी नाभी अंतर काढताना या फॉर्म्युलानुसार आपण ते जे नाभी अंतर आहे ते वक्रता त्रिज्येच्या दिलेलं असेल तर ते आपण काढत असतो. ओके, सो ठिकाणी वक्रता त्रिज्या दिलेला आहे 50 सेंटीमीटर आणि आपल्याला नाभी अंतर डबल बहिवक्र भिंगाचे नाभी अंतर किती आहे ते विचारलेलं आहे. ओके, या ठिकाणी एक लक्षात ठेवा, या ठिकाणी जे काही काचेचा वक्रीभवन दर्शक ज्याला अपवर्तनांक म्हटला गेला आहे त्या अपवर्तनांकाचा या ठिकाणी वापर होत नाही किंवा कुठलाही त्या अपवर्तनांकाचा उपयोग केला जात नाही. ओके, सो उगाच हे दिलेलं आहे. आता नाभी अंतर किती दिलेलं आहे, नाभी अंतर बरोबर वक्रता त्रिज्या अपॉन 2. ओके, सो वक्रता त्रिज्या दिलेला आहे 50 सेंटीमीटर आणि त्याला आपण 2ने भाग देत असतो आणि त्यानुसार आपल्याला जो काही त्या बहिवक्र भिंगाचे नाभी अंतर किती आहे ते दिलेलं आहे. सो 25 सेंटीमीटर आपल्याला मिळतो आहे आणि 25 सेंटीमीटर आपल्याला पॉझिटिव्हमध्ये मिळतो आहे, अर्थात बहिवक्र भिंग ते वापरलेलं आहे. ओके, सो पर्याय क्रमांक 25 सेंटीमीटर असणारा पर्याय क्रमांक 2. ओके, सो अशा पद्धतीने हे लक्षात ठेवा. आता 25 दुने आपण जर केलं, 25 दुने 50, हो 2 भिंगांत, एक भिंग आणि 2 असे डबल बहिवक्र भिंग दिलेलं आहे. ओके, सो या 2 बहिवक्र भिंगाचे जे काही अंतर आहे नाभी अंतर ते एकंदरीतच 25 सेंटीमीटर पर भिंग अशा पद्धतीने आणि त्याची वक्रता त्रिज्या त्याचे डबल अर्थात 50 सेंटीमीटर दिलेलं आहे. ओके, अशा पद्धतीने या ठिकाणी दिलेलं होतं. सो नाभी अंतर आणि वक्रता त्रिज्या दिलेली असेल, सो वक्रता त्रिज्येला 2 या शब्दाने किंवा 2 या संख्येने भाग दिल्याच्यानंतर एकंदरीतच त्याची नाभी अंतर आपल्याला मिळतो आहे. सो पॉझिटिव्हमध्ये असेल तर ते बहिवक्र भिंग आणि निगेटिव्हमध्ये असेल अर्थात वजामध्ये असेल ऋणात्मक असेल तर ते अंतवक्र भिंग. ओके, सो अशा पद्धतीने आणि या ठिकाणी जो अपवर्तनांक दिलेला आहे वक्रीभवन दर्शक त्याचा काही उपयोग या ठिकाणी आपल्याला दिसून येत नाही. सो पर्याय क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य पर्याय असणार आहे. सो अशा पद्धतीने ध्वनी आणि प्रकाश या 2 प्रकरणांतर्गत आपण जे काही महत्त्वाचे न्यूमेरिकल्स आहे आतापर्यंत वेगवेगळ्या परीक्षामध्ये इव्हन कंबाईनच्या पूर्वपरीक्षेमध्ये किंवा कंबाईनच्या मुख्य परीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न देखील घेतलेला आहे आणि त्यासोबतच आपण राज्यसेवा पूर्वपरीक्षेमध्ये विचारलेले प्रश्न देखील आपण त्याचा समावेश केलेला आहे. सोबतच स्टेट बोर्डमध्ये जे काही एक्झाम्पल आहे त्याचा देखील आपण या ठिकाणी समावेश केलेला आहे. ओके, सो असे 2 लेक्चर आपण पार्ट 1 पार्ट 2 अपलोड केलेले आहे. ते तुम्ही परीक्षेला जाण्याआधी नक्की बघा. हवं तर तुम्ही स्वतः नोट्स काढून ठेवा, तुम्ही तुमच्या पद्धतीने नोट्स काढून ठेवू शकता. ओके, सो फॉर्म्युला वगैरे ते दिलेलं आहे आणि तुम्हाला PDF हवी असेल तर या टेलिग्राम चॅनलवर ही PDF अवेलेबल करून दिली जाईल. ओके, सो थांबूया या ठिकाणी, भेटूया एका नवीन व्हिडिओत पुढच्या भागामध्ये.